बद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल, पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही। आणि मग आपल्याबरोबर पण काम करणाऱ्या माझ्या मागासवर्गीय समाजाला, आदिवासी समाजाला वाटतं अरे असं झालंय का? अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चला एवढं भाषणापुरतं सांगतात का? नाही, आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय। आता इथं आदिती तटकरे बसली आहे, त्याच्यामध्ये तिला विचारा, मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला, 4च जागा मिळाल्या। आम्हाला सगळ्यांना सांगितलं एक जागा तुम्ही महादेवराव शिवणकरांच्या करता सोडा, नाही तर तिथं राजेश विटेकरची उमेदवारी ठरलेली होती। आपण ऐकलं, शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून 75% आपल्याला पराभव स्वीकारावा लागला। प्रांताध्यक्षामुळं एक जागा निवडून आली, 25% झाले आणि तिथं थोडस गडबड झाली, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चलबिचल झाली, अरे काय झालं, कशामुळे झालं, काय त्याच्यातनं आपलं चुकलंय का? आणि हे सगळं होत असताना आम्ही पण विचार केला, कारण आम्ही आज राजकारण करत नाही। सुदैवानी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्र काँग्रेस असताना प्रफुल्लभाईंना माहिती आहे, प्रफुल्लभाईंना पण 91लाच खासदारकीचं तिकीट मिळालेलं होतं काँग्रेसचे उमेदवार, आणि मलाही 91 साली खासदारकीचं तिकीट बारामतीतनं मिळालं होतं। आम्ही दोघे एकत्र खासदार झालो। नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या, मला राज्याच्या राजकारणात यावं लागलं, आदरणीय पवार साहेबांना दिल्लीत जावं लागलं, पण त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये आपण सगळे होतो आणि त्यानंतर 99ला स्थापना झाली। सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे। काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळेल, काय आपल्या चुकलं का, कुठं आपण कमी पडलो, आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली। जबाबदारी मोठी होती। अर्थसंकल्पामधले जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याला पैसे डीबीटीद्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं, असं बघणारा मोठा वर्ग चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे। आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला। तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात, शेतकरी म्हणून काम करतात, त्यांच्या करता देखील बरेच दिवस माझ्या मनात होतं की कुठंतरी यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर जेवढं आपल्याला झेपेल, कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो, बाबांनो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत। आपला प्रपंच करत असताना, आपल्या घराचं कारभारी पण करत असताना, तालुक्याचं, गावचं, जिल्ह्याचं, राज्याचं नेतृत्व करत असताना, आणि त्याच्यातून ही 65,000 कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचललाय। मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय। तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केलाय की रिसोर्सेस कसे वाढतील। रिसोर्सेस पण वाढले पाहिजे, पगाराचा खर्च आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे, तो तर करावाच लागतो, त्यांचा हक्क आहे, उपकार करत नाही आपण, आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे। अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%, अशा पद्धतीचं ते नियोजन असतं। मित्रांनो, हे सगळं करत असताना मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग